आपल्या समोर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आज जोशीवीर या ठिकाणी भव्यदिव्य असा बैलगाडी चालक मालकांचा मेळावा संपन्न झाला. मेळावा घेण्यामागचा उद्देश काय होता आणि मेळाव्यामध्ये काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आणि अंतिम निर्णय काय झाले? तर तुमचा हा मेळावा काय झालं, 22 मेला आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला काही लोकांनी आमच्या निर्णयाला मान्य केलं नाही माझ्या नावाच्या, आणि तिथं निर्णय देत असताना ठीक आहे माझा निर्णय मान्य केला नाही. मी म्हटलं आबा तुम्ही निर्णय द्या, तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आबांनी सांगितलं ह्या गाड्यांचा सामना आहे 2 गाड्यांचा. ज्यावेळी आबांचा निर्णय मान्य केला नाही आणि खालून आबांच्याबद्दल चुकीचे शब्द वापरायला लागले, त्यावेळी माईक मी हातात घेतला. म्हणलं ज्या माणसाने ही बैलगाडी शर्यत पुढाकारानं सुरू केली त्या माणसाविषयी जर तुम्ही बोलत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. शेवट पश्चिम महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर प्रश्न उठत असेल तर मग आम्हालाही दाखवून द्यायला लागेल की आम्ही काय. आणि त्या अनुषंगाने इथला युवा वर्ग पेटून उठला. बरं, हे लाईव्हला दिसत नव्हतं, लाईव्ह थोडं अडकत असल्यामुळे दिसत नव्हतं. 2 दिवसानंतर तिथल्याच काही लोकांनी आमच्याविषयी चुकीचे गैरसमज पसरवण्यासाठीच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या इन्स्टाला. आणि त्या व्हिडिओ क्लिप ज्यावेळी इन्स्टाच्या माध्यमातून इथल्या मुलांनी बघितल्या, इथल्या युवकांनी बघितल्या, इथं आव्हानां संघटनेला मानणाऱ्या तरुण वर्गाने बघितल्या, त्यावेळी हा तरुण वर्ग पेटून उठला. आणि त्यावेळी त्यांनी जो युवा संघटना नावाचा एक ग्रुप काढला. आणि ग्रुप काढल्यानंतर त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठांच्याबद्दल चुकीची विधानं केली, अपशब्द बोलली गेली. ह्याच्यावर आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. या अनुषंगाने 26 तारखेची मिटिंग झाली. पण त्या मिटिंगनंतर झालेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. कोणताही निर्णय घेत असताना ती सिच्युएशन त्या वेळेचं भान देऊन त्या वेळापुरता घ्यायला लागतो. ह्याच्या मागेही तुम्ही आपल्या इथल्या लोकांच्यावर आपण काही निर्बंध लावल्यानंतर 100% त्या निर्बंध त्या शेवटच्या दिवसापर्यंत पाळले गेले नाही. का गेले नाही हे आपणच विचार करतो. शेवट आपलाच माणूस आहे, चुकला असेल त्याला काहीतरी थोडीशी शिक्षा करून त्याला परत आपण आपल्याबरोबर घेऊया. या अनुषंगाने कठोर निर्बंध आजपर्यंत संघटनेनं पुन्हा लादले नाही. त्याच अनुषंगाने आत्ताची स्थिती होती पश्चिम महाराष्ट्रातला, इथला युवक पेटून उठला होता आणि काही अनुचित प्रकार घडू नये. तिथले जे आमचे पिढ्यानपिढ्यांचे जसे सत्यमाई म्हणतात मुंबईचे आमचे संबंध आहेत, तसे ह्या 4-2 वर्षात तिथल्या लोकांशी आमचे जवळीकीचे संबंध आलेले. मग नाशिक असेल, चाळीसगाव असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, तिथले अनेक लोक आहेत की त्यांच्याशी आमचे चांगले मैत्रीचे संबंध झाले होते. मग हे संबंध तोडायचे का? फक्त त्याला गालबोट लागू नये म्हणून काही तुर्तास आबांनी निर्बंध लावले होते. पण त्या लोकांनी आबांच्यावर इतकं प्रेशर केलं, त्यात आपल्यातले काही ठराविक जण चुकीच्या पद्धतीनं त्यांना मिळाले. चुकीच्या पद्धतीनं मिळून त्यात एक मुंबईचा बैलगाडी मालक त्यानं चुकीची विधानं केली. चुकीची विधानं केल्यामुळं काही गोष्टी अशा झाल्या की ह्या संघर्ष अगदी अंतिम टोकाला जायला लागला. आणि ते जे प्रेशर आबांच्या, आज सकाळची तुम्हाला माहिती सांगतो, आबांचा BP लो झालेला आहे. आबांना गोट्यानं फोन केला, मी केला किंवा अमोलदादाने, आम्ही सगळ्यांनी. आबांना नीट बोलताही येत नव्हतं. आबांचे BPचे रिपोर्ट माझ्याकडे. म्हणजे हे कुणासाठी झालं? जी लोड 8-10 दिवसात आबांच्या आला, ते मंडळींचे फोन, तिकडच्या बैलगाडी मालकांचे फोन, आपल्यातल्या बैलगाडी मालकांचे फोन, त्या सगळ्याच्या म्हणजे ह्या सगळ्याचा दुष्परिणाम असा व्हायला लागला की एखाद्या माणसाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य खराब करून घ्यायचं नाही. त्या अनुषंगाने आबा थांबले. आणि ज्यावेळेस माझा शेवट होता, आबा तुम्ही दत्ता भाऊ, दादा, ही अशी लोकं थांबली तर मी पण पदावर राहणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही पण थांबलो. पण माझं एकच सांगतं, हा खेळ आहे, खेळा पद्धतीनं झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. आपण 2 फळ्या करायच्या नाहीत. इथून पुढचा इथला आयोजन, मोठी मैदानं असतील त्यात तो संपूर्ण महाराष्ट्राचा खेळ म्हणून किंवा पश्चिम महाराष्ट्र हा शब्द वगळून ज्यावेळेस आयोजक एखादा मोठ्या मैदानाचं आयोजन करेल तर ती हिंद केसरीचं असू द्या, कोणत्या असू द्या, त्या मैदानात तिकडची लोकं पळू द्या, तिकडच्याही लोकांना येऊ द्या. काय स्पर्धा आहे, पण जिथं छोटी मैदानं होतात इथं गाड्यांची संख्या बघता आज कमीत कमी 3,500 ते 4,000 बैलगाडी मालक आहे पश्चिम महाराष्ट्रात. ज्यावेळी एक मैदान भरवलं जातं, आपण मर्यादा केली, 10पेक्षा जास्त गट न पळायला पाहिजे. त्याला कारण असं आहे की तिथं एक गट पळत असताना एखादी गाडी जर पलीकडच्या तासात गेली तर ती गाडी एकामेकात गुंतून एखादा दुर्घटना होऊ नये. त्या अनुषंगाने आपण हे नियम केले. आणि ते जर आपण क्रायटेरिया बघितला तर ते मैदान 1,000 गाड्या झाल्यानंतर दुसरे जे राहिलेले 3,000 बैलगाडी मालक त्यांना 4 दिवसानंतर संधी मिळते, अशी परिस्थिती. त्या अनुषंगानं छोट्या मैदानाला काही ज्या आयोजकांच्या आणि तालुका कमिटीच्या मर्यादा असतील त्या मर्यादेने मैदान होऊ द्या.
पण मोठ्या मैदानात 100% सगळ्यांचा विचार व्हावा ह्या मताचा मी पण आहे. काही खरेदीविषयीचे मुद्दे झाले, खरेदी तिकडची झाली पाहिजे, इकडची झाली पाहिजे, तिकडेही सामान्य वर्ग आहे, इकडेही सामान्य वर्ग आहे. वाजवी किंमत सगळ्यांनी, माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना आणि जो खरेदी विक्री करते त्यांना मी विनंती, वाजवी किंमत तुम्ही तुमच्या बैलाची सांगा, 100% खरेदी होईल. आणि जी खरेदी झाली तिला काहीतरी काटेकोर निर्बंध लावून पळवण्याची असेही विषय झाले. त्याचबरोबर ह्या युवकांनी पुढाकार घ्यावा, या युवकांनी पुढं यावं. त्याच अनुषंगाने ही ज्येष्ठ मंडळी, दादा आहेत, अण्णा आहेत, आप्पा आहेत, सगळी वरिष्ठ मंडळी, यांनी एक युवक मला घेतला आहे. काय घेतलं आहे? आता ह्या सगळ्यांपेक्षा 20-25 वर्षानं मी लहान आहे, पण एखादा युवक आपल्यात पळणारा असावा या अनुषंगाने त्यांनी मला समाविष्ट करून घेतलं. आणि माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या ह्या सगळ्यांपेक्षा लहान असल्यामुळे मी ते पेल्यान काम करत गेलो. त्याच अनुषंगानं ज्यावेळेस 5-10 वर्षानं आम्ही सगळे किंवा ही वरिष्ठ मंडळी एक 75-80 वर्षाची होती, त्यावेळी ही आपल्या मनानं म्हणणार आहे की नवीन युवकांना संधी द्या. त्यावेळी तुमच्याकडे दुसरी टीम एक तयार पाहिजे किंवा प्रामुख्यानं महाराष्ट्रावर संघटना वाढवण्याचा विस्तारचं काम ज्यावेळी मी हाती घेतलं त्यावेळी आबांचं मला सांगणं होतं, भविष्यात जर अशी अडचण परत निर्माण झाली, म्हणजे जी मागील 10 वर्ष बंदी होती, त्यावेळी तुमच्याकडं महाराष्ट्रातून उठाव करायला एक सक्षम बळी पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात तुमची संघटना मजबूत पाहिजे. त्या अनुषंगानं आम्ही संघटना घडवली. मग संघटना घडवत असताना पुढच्या 10-20 वर्षांचा विचार करून परत अशी अडचण आपल्या येऊन आली तर त्याला सामोरं जायला सगळ्या युवकांची टीम आपल्याबरोबर असावी. त्या अनुषंगाने युवकांना घेऊन आम्ही चाललो. युवक संघटना नाही, काही नाही. मध्यंतरीच्या कालावधीत काय मुद्दे झाले की संचालक बॉडीचा विस्तार 100%. माझा जवळचा मित्र MM नाना तेही दुखावले गेले. नाना आजही माझ्याशी बोलतात, 2 दिवसाही पूर्वीही बोलले, गोट्याबरोबर माझ्यावर लाईनवर होते. नानांचं म्हणणं आहे, पहिलवान मी तुमचा जवळचा मित्र असून माझं नाव नाही, अण्णांचं नाव नव्हतं, दादांचं नव्हतं. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर विस्ताराची यादी सांगितली, त्या गोष्टी त्यांना पटल्या. तशाच पद्धतीनं नानांसारखे अजून काही 10-20 लोक ॲड करायचे असतील ती 100% सर्वानुमते आम्ही वरिष्ठ कमिटी आणि तिथल्या तालुक्याची बैलगाडी शर्यतीची परंपरा जोपासणारे लोक त्यात 100% ॲड करणार. राहिला मुद्दा सभासदांचा. सभासद नोंदणी ही 2 वर्षापासून आपण सुरू केलेली आहे. फक्त त्या तालुका कमिट्यांनी माझ्याकडे अजून त्याची लिस्ट जमा केली नाही. जोपर्यंत लिस्ट माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी कोणत्याही माणसाला अधिकृत सभासद करू शकत नाही. कारण की का, माझे मित्र आहेत अनिल अप्पा किंवा संजय वैदंडे, मी परस्पर त्यांना सभासद करेन. पण जर त्यांनाच सभासद ह्या संघटनेत व्हायचं नसेल तर ते त्यांच्यावर लादल्यागत होईल. त्या अनुषंगानं तुमची अधिकृत लिस्ट माझ्याकडे येणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ही बैलगाडी शर्यतीची परंपरा ही सातारा छकडी चिरकाल टिकावी. हिला फक्त राज्य नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं आपल्याला हा खेळ पोचवता येईल याच्याकडे माझं कल आहे. मी मागंही म्हणजे बोदगे साहेब असतील, रामभाऊ टाकळकर असतील, यांना सांगितलं आपल्याला पंजाबमध्ये पण जायचं आहे, आपल्याला कर्नाटकामध्ये पण जायचं आहे. हा खेळ सगळीकडे रुजू द्या. त्यांनी त्यांच्या भागात प्रांतात तो खेळ वाढवू द्या. आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी आपण स्पर्धा घेऊ त्यावेळी तिकडच्या 100 गाड्या, 200 गाड्या आपण इथं ज्या निमंत्रित करू आणि त्या अनुषंगानं आपण मैदानं करू. आजच्या आयोजना नियोजनाविषयी काय सांगाल? कशा पद्धतीनं बैलगाडी चालक मालकांनी आणि इतर घटकांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला? आमच्या ह्या आजच्या म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन खरं तर हे सातारमध्ये बी घेता आलं असतं, कारण की साताऱ्यातील युवकांचा भरभरून प्रतिसाद होता. सुरुवातीला त्यांनी ह्यात आज कुणीही वैयक्तिक खर्च केलेला नसतो, हा सगळ्या युवकांनी केलेला खर्च आहे. महेश आप्पा असतील, दादा असतील किंवा गोट्या असेल, गणेश असेल, गुंडा पवार असेल किंवा आमच्यातले शिवा घाटे असेल, गणेश आनपट असेल, सुदाम भोसले असेल, अशा सगळ्या युवकांनी एकत्रित येऊन, ह्यापेक्षाही अनेक युवक आहेत त्यांनी एकत्रित, अनिकेत असेल आमचा, ह्या लोकांनी एकत्रित येऊन ही संकल्पना मांडली. बरं, आबांचा राजीनामा व्हायच्या अगोदर आपल्याला मेळावा आयोजित करायचा आहे ही त्यांची संकल्पना होती. आणि ज्या दिवशी ह्या मिटिंगचा बॅनर पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आबांचा राजीनामा आला. त्यामुळं अनेकांना गैरसमज असा झाला की ह्या मिटिंगचं आयोजन केलं अमोलदादा, त्यामुळं हा राजीनामा. आता पुण्यातनं आमचं अमोलदादा, प्रवीण दसवडकर, निखिल कोरडे ह्यांच्यासारखे युवक तिकडूनही आले, त्यांनी तिथनं हातभार लावला. म्हणजे ही एकट्या व्यक्तीची मिटिंग नव्हती, पण इथं असणाऱ्या युवकांनी त्यात भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना स्वतःवर सगळ्या गोष्टी घेतल्या आणि आजची मिटिंग आयोजित केली. सगळ्याचा मध्यबिंदू म्हणून पुण्यावरून येणाऱ्या आमच्या आबामधने मोडलीमचे, आमचे अतुल नाना, कुर्डुवाडीचे आमचे अण्णा ढाणे, परत हेमंत आबा, हे असे लोक तिकडूनही आले आहेत.
विजू काळे माळशिरसवरून आले, सांगलीतून राहुल मोरे ही अशी लोक आलेत, वळवा तालुका अध्यक्ष विलास नाही आणि सातारा जिल्हा. ह्यांना मध्यबिंदू कुठं पडेल तर पहिली मिटिंग वाहिलाच झाली होती 18 मे 2023ची. त्या अनुषंगाने ह्या युवकांनी सांगितलं, पहिलवान तुमच्या इथंच मिटिंग घ्या. पहिल्या मिटिंगपासून सुरुवात चांगली झाली आणि या युवा कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात इथून पुढे चांगली होईल. संघटनेच्या विचारधारेला धरून, संघटनेच्या नियमांना अधीन राहून आणि संघटनेच्या वरिष्ठांच्या सगळ्या मार्गदर्शनाखालीच जे काय होईल ते होईल असं पडखर ज्यावेळेस त्यांनी माझ्या मत मांडलं, त्यावेळी मी आमच्या तालुका कमिटीला गणेश, युवा अजित जगताप, किंवा आमचा महेश भोसले, काका कदम, आमचा अक्षय असेल, शुभम असेल, आमचा ह्या सगळ्यांना मी सांगितलं, गणेश वाघ वगैरे, भैया असेल, जो शिवीरचा प्रशांत असेल, ह्या सगळ्यांना सांगितलं आपल्याला मीटिंगचं आयोजन करायचं आहे. एक यशस्वी मीटिंग कशी असती ती संपन्न करून दाखवायची आणि खरोखरच प्रामाणिकपणे केलेलं काम. आजही मला रामभाऊ टाकाळकरांचा शब्द आठवतो, तुम्ही जर ह्या नंदीची निस्वार्थीपणे आणि प्रामाणिक सेवा केली तुम्हाला फळ हे 100%च मिळणार. आत्तापर्यंतच्या मिटिंगमध्ये सगळ्यात जास्त पब्लिक ह्या मिटिंगला आलं, कारण की ही मिटिंग कोणताही मनात चुकीचा हेतू ठेवून नव्हती, शुद्ध हेतू ठेवून आम्ही हे चाललो होतो. त्या अनुषंगाने आजची मिटिंग संपन्न झाली आणि कमीत कमी 1,500 पब्लिक. कारण की ज्यावेळी इथं पब्लिक बसलं होतं, मी आमच्या प्रशांत पवारला सांगितलं होतं, एक काम कर, ह्या उभ्या आणि आडव्या लाईनी मोज. तर म्हणला पहिला समोर 900 जण बसल्यात, समोर 900 स्टेज आणि स्टेजच्या आजूबाजूचे हे मिळून जवळपास 1000 लोक इथं झाली होती आणि बाहेर उभे राहिली. हा टायमिंग होता 1:15 ते 1:30चा आणि त्यानंतर आलेले 2-2:30 पर्यंतचे लोक बघता 1,500 लोक इथं आली. म्हणजे कुठंतरी संघटनेवर, या युवकांच्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे माझी वरिष्ठांना एक विनंती आहे की आपण ह्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन चालू, आपण ह्यांना दिशा ठरवून देऊ. ह्यांना दिशा ठरवून दिल्या यांच्याकडे ज्यावेळी जबाबदारी येईल, आमच्या आबामधल्याकडं, आमच्या अमोलदादाकडं, आमच्या बाबा जगतापांच्याकडं, ह्या लोकांच्याकडं जोपर्यंत जबाबदारी नव्हती तोपर्यंतचा काळ तुम्ही आठवा. आणि आमच्या महेशप्पा ह्यांच्यासारखी लोक आहेत आणि ज्यावेळी ह्यांच्या खात्यावर जबाबदारी दिली त्यावेळी नंतर ह्या लोकांच्या झालेला बदल आठवा. असाच जर आपण ह्यांच्यावर आत्ता जर जबाबदारीचं थोडंसं ओझं ठेवलं तर नक्कीचपणे उद्या येणाऱ्या काळात ही लोक, ही युवक चांगलं काम करणार, हे मला खात्री आहे. धन्यवाद पहिलवान.